नमस्कार, मी किशोर वागदरीकर @ब्रेकिंग न्यूज सोशल मीडिया चॅनलमध्ये आपले स्वागत करीत आहे। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। हिंदू कुलभूषण वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांच्या 476व्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले। गरजू रुग्णाचे प्राण वाचावे या उद्देशाने सामाजिक बांधिलकी ठेवून उत्स्फूर्तपणे रक्तदात्यांनी रक्तदान केले। शहरातील जुना भाग असलेल्या गाडीपुरा भागामध्ये महाराणा प्रताप सिंह यांच्या 476व्या जयंतीनिमित्त शिवसेनेचे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते दीपक सिंग रावत यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते। उद्या तारीख 20 रोजी शहरामध्ये महाराणा प्रताप सिंह यांची जयंती उत्साहात साजरी केली जाणार आहे। दरवर्षी जयंतीच्या एक दिवस अगोदर सामाजिक बांधिलकी जोपासून गत 12 वर्षापासून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते। दरवर्षीच्या घेतले जाणाऱ्या रक्तदान शिबिरामध्ये 70 ते 80 रक्तदाते रक्तदान करतात, ज्यातून गरजू रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत होते, असे श्री रावत हे म्हणाले। पुढे बोलताना ते म्हणाले की रक्तदान हे जीवनदान आहे। माणुसकीच्या नात्याने समाजातील लोकांनी रक्तदान करावे असे आवाहनही त्यांनी केले। आज दिवशी उन्हाचा कडाका हा वाढलेला होता। या दिवसामध्ये रक्तदात्याची मागणीही वाढते, पण कोणीही रक्तदान करण्यास पुढे येत नाही। दरवर्षी आम्ही महाराणा प्रताप सिंह जयंतीनिमित्त रक्तदान शिबिरातून जनतेला रक्तपुरवठा होतो, असेही ते म्हणाले। खरोखरच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लोकांना रक्तपिशवीकरिता वनवन फिरावे लागते, पण दुर्दैवाने रक्तदान करण्याची संख्या ही उन्हाळ्यामध्ये कमी होत असल्याने रक्तपिशवीही मिळत नाही। समाजातील लोकांनी आपल्या रक्तदानातून एखाद्याचा प्राण वाचतो या उद्देशापोटी रक्तदान करावे। समाजातील लोकांनी माणुसकीची जाण ठेवून रक्तदान करणे गरजेचे आहे म्हणल्यास हे वावगे ठरणार नाही। या रक्तदान शिबिरामध्ये उत्स्फूर्तपणे युवकांनी रक्तदान केले। उद्या 20 तारखेला श्री महाराणा प्रताप जयंती 476 जयंती आम्ही साजरी करत आहोत। राजपूत बांधव सर्व देशप्रेमी नागरिक यामध्ये सहभागी असतात। मागील 12 वर्षापासून हा आमचा उपक्रम आहे। आमचा 12वा वर्ष आहे। नेहमी आम्ही 70 ते 80 बॅग रक्ताचे आम्ही विविध ब्लड बँकेला देत असतो। याचं प्रमुख कारण म्हणजे महाराणा प्रताप जयंती नेहमी उन्हाळ्यामध्ये येतात आणि उन्हाळ्यामध्ये रक्ताचा तुटवडा असतो अनेक ब्लड बँकमध्ये। गोरगरीब जनता असो कोणी असो, अनेक विविध जाती धर्माच्या लोकांना रक्तासाठी वणवण फिरावं लागते आणि रक्तपेटीमध्ये रक्त असल्यामुळे त्या लोकांना त्रास सहन करावा लागतो। आणि आमचं शिवसेनेचं ब्रीदवाक्यच आहे 80% समाजकारण 20% राजकारण। या 80% समाजकारणाच्या माध्यमातून आम्ही ह्या रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे, जेणेकरून जनतेचा लाभ हा हेतू बाळगून आम्ही सर्व राजपूत बांधवांसोबत इतर समाजाचे लोक जोडून हे कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या सामाजिक उपक्रमासोबत मी सर्व जनतेंना उद्याच्या महाराणा प्रताप जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो व सर्व जनतेला आवाहन करतो की उद्याच्या या आमच्या क्षत्रिय समाज रेणुका मंदिर यांनी आयोजित केलेल्या मिरवणुकीमध्ये महाराणा प्रताप मिरवणुकीमध्ये आपण आवर्जून हवं। हे एक देशप्रेमी उपक्रम असून एक देशप्रेमासाठी आपण या मिरवणुकीमध्ये सामील व्हावं अशी मी जाहीर आवाहन करतो, विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले। तोपर्यंत पुन्हा भेटू। नमस्कार।